नमस्कार, सोलापूर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोहोळच्या राजकारणात मोठी उलथापालट. कामती जिल्हा परिषद गटातून प्रमोद अवताडे भाजपाची साथ सोडून घड्याळ हाती घेणार का? कामती जिल्हा परिषद गटात नवा ट्विस्ट. प्राध्यापक प्रमोद अवताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधणार का? भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर. कामती गटासाठी प्रमोद अवताडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मैदानात उतरणार का? भाजपमधून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर. अजित पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर मिळणार का? कार्यकर्त्यांचा आग्रह आणि बदलती राजकीय गणिते. मोहोळ तालुक्यातील राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. कामती जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपामधून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे प्रमोद अवताडे आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील पेच. गेल्या अनेक दिवसापासून प्रमोद अवताडे कामती गटातून भाजपाच्या तिकिटासाठी आग्रही होते. मात्र पक्षांतर्गत हालचाली पाहता तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटू लागल्याने अवताडे समर्थकांमध्ये अस्वस्थता होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून अवताडे यांना पक्षात प्रवेश देऊन मैदानात उतरवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. अवताडे यांनी जर घड्याळ हातावर बांधले तर कामती गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी फ्रेंडली फाईट होणार की महायुतीचे समीकरण बदलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे. लोकांसाठी काम करण्याचा निश्चय केलेल्या प्रमोद अवताडे यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेतून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहे. जर हा बदल झाला तर मोहोळच्या राजकारणात हा मोठा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो.